लाईव्ह शोध सत्य बातमीचा। कापसाच्या शेतात कामासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार। अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ येथे कापसाच्या शेतीमध्ये काम करताना वाघाच्या हल्ल्यात महिला जागीच ठार झाल्याची घटना रविवार 7 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली। सुषमा देवदास मंडल, अंदाजे वय 50, राहणे चिंतलपेठ, तालुका अहेरी असे महिलेचे नाव आहे। प्राप्त माहितीनुसार सदर महिला ह्या मूळचेरा तालुक्यातील मथुरा नगर येथील रहिवासी असून मागील 15 ते 20 वर्षापासून चिंतलपेठ येथे स्थायी झाली। घरी किराणा दुकान असून या गावात त्यांची शेती सुद्धा आहे। दरम्यान रविवारी सकाळच्या सुमारास शेतात कापूस वेचणी करीत असताना अचानक वाघाने झडप घेऊन हल्ला केला। वाघाच्या हल्ल्यात महिला जागीच ठार झाली असून मंडल परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे। या घटनेची माहिती मिळताच अहिरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी आरती मडावी आपल्या चमूला घेऊन घटनास्थळी रवाना झाली आहे। मागील काही दिवसांपासून मूळचेरा तालुक्यातील विविध भागात वाघाचे दर्शन होत आहे। या अगोदर मूळचेरा तालुक्यात वाघाने पाळीव प्राण्यांवर हल्ला केला होता। नुकतेच काही दिवसांपूर्वी कोठारी ते कोपर अली रस्त्यावरील मल्लेरा जवळ काही लोकांना वाघाचे दर्शन झाले होते आणि रविवार सकाळच्या सुमारास चिंतलपेठ येथे वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना समोर आली। गडचिरोली जिल्ह्यात वाघाचे हल्ले वाढले असून नुकतेच 3 जानेवारी रोजी गडचिरोली तालुक्यातील वाकडी येथे मंगलाबाई विठ्ठल बोळे या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात जीव गेला होता। जिल्ह्याच्या उत्तर भागात वाघ आणि रानटी हत्तींचा धुमाकूळ सुरू असताना आता दक्षिण भागातही वाघाचे हल्ले वाढल्याचे दिसून येत आहे। चिंतलपेठ येथील घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे। सदर घटनेनंतर 7 जानेवारी रोजी बोरी येथील महिला लक्ष्मीबाई कंपेलवार ही महिला दिनी नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या आपल्या कापूस शेतात काम करीत होती। मात्र तिला वाघाचे दर्शन झाल्याने ती कशीबशी आपल्या शेतातून पळ काढून घरी परत आली। मात्र या घटनेमुळे कापूस तोडण्यासाठी जाणाऱ्या महिला व शेतकरी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। याकरिता वन विभागाने त्वरित वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी अखिल कोलपाकवार, अहेरी, गडचिरोली। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।